मार्केट डाऊन आहे. हा मार्केट 12,700 तरी बंडा लागत. हा शेतकऱ्यात कसं लक्षात आलं का? 12,700 तरी बंडा लागत. हा हा भाव नाही आपल्याकडे. ओके आणि पिऊ द्या या गोष्टी काढा फुट. हा चालते. पिया पिया पाणी पियाची वेळ आहे शेतकऱ्याला. खरंच आहे की नाही? काय चूर्ण आलं? आवत नाही ना. सगळं जाऊन काय चूर्ण आलं? नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्मार्ट शेतकरी मराठवाडा यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आहे दिनांक 11 मे 2026 मंगळवार. पाहूया आज तामसा मार्केटमध्ये हळदीला काय भाव मिळतोय. सध्या हळदीच्या भावामध्ये चांगली घसरण पाहायला मिळते. तर घेऊया सर्व बाजाराचा आढावा आणि करूया शेतकऱ्याशी चर्चा. तर व्हिडिओ संपूर्ण बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चला तर मग व्हिडिओला सुरू करूयात. काका इकडे आहे की? हो मालक कोण तुम्ही आहे ना? कुठे घेते? एक तुमचीच आहे. हो ते ड्रायव्हर आहे. हां हळद कुठं? कांडी कांडी गेली का? काय लागला कांडीला भाव? कांडीला भाव 11.5. 11.5. बंड्याला 11,500. बंड्याला 11,500 आणि कांडीला 11,500. दोन्हीला सेम. दोन्हीला कोण्या गावचे तुम्ही? सोनारी सोनारी कोणती? हिमायतनगर. सोनारी हिमायतनगर तालुका जिल्हा नांदेड. किती झाली एकरमध्ये? एकर किती एकर होती? 1 एकर होती. किती झाली? 17 क्विंटल जाईल. 17 क्विंटल. बंडा काढा की खाली आहे. काका कोण्या गावचे? नारवाट. हळद कोणाची? तुमची? हळद हा आपलीच हां काय लागला भाव? 12,600 लागला. 12,600. आणि बंड्याला? बंड्याला 11,600. 11,600. 12,600. बंडा कुठे आहे? शंभर. किती एकर होती? 1 एकर होती. किती झाली? झाली 17 17-18 झाली. बेनवून ठेवून 17-18 क्विंटल झाली म्हणायची. ओके. 13 क्विंटल बेन ठेवलं. हो हो 17-18 झाली. ठीक आहे. बाकी काय भावाविषयी बरं आहे भाव? भाव बरा आहे. नंबर 1 भाव आहे. भावाचं काय नाही. तामसाला या येऊन मार्केटला द्या. मस्त भाव आहे. भावाचं काय नाही. तेच आहे की? 12,650 काय? 12,650 आणि 11,600. बस शेतकऱ्याला एवढं सांगायचं आहे की मार्केट चांगलं आहे इथं तामशाचं. तामशाला येऊन पैशाचं काय नगद पेमेंट आहे? पैशाचं नगद पेमेंट आहे. काय नाही तेवढं काही लोड नाही. क्वालिटी मस्त आहे. चलो 17 क्विंटल झाली. चांगली झाली. नंबर 1 10-12 चावरे झाले शेतकऱ्याला पर्यंत. चलो यार कमेटी करेगा. हो मंडाचे कांडी कोणते? तेच की काय लागला काका भाव? कांडीला 11,900. बंड्याला 10,200. हा कोण्या गावची काका तुम्ही? भिशी कुठं आहे? किती किती एकर होती? अंदाजी कटा किती आहे? जमीन किती सांगा? 8 बंड्याची. नाही जमीन आता 1 एकर मध्ये होगी काय 2 एकर मध्ये? किती? 1.25 एकर मध्ये किती झाली? 29 कट्टे. 29 कट्टे म्हणल्यानं सरासरी 29 हो 15च्या वर होते. हो 15च्या वर होते कारण एक पोतं 55 सरासरी धरतात. ठीक आहे. किती लावलेत म्हणले? 10,000. आगे से 11,900 रुपये सांगितले. हा 12 करतात 12. क्वालिटी दाखवली म्हणजे शेतकऱ्याला क्वालिटी आहे ना. म्हणजे या क्वालिटीला माल काय लागला भाव? कांडीला 12,000. कांडीला 12,000. बंड्याला 11,200. 11,200 बंड्याला. 11,200. 12,000 कांडीला लागला. 11,200 बंड्याला लागला. कोण्या गावचे? हा पिंपळगाव. कुठं आहे? मुदखेड तालुका. मुदखेड तालुका. किती एकर होती? 1.5 एकर. 1.5 एकर. किती झाली? 24 कटे होते. 24 कट्टे.
नॉर्मल ॲव्हरेज आहे म्हणा. काय भावाविषयी काही विषय काय आता भाव लईच कमी झाला. हां काल लोकमतला न्यूज आली ती काल भाव घसरले आता तर मी मागं लावडी आपला कोण्या तारखेचा होता सरासरी तामशाचा तशी ते 13,000च्या जवळजवळ झालं. आता घसरली भाव थोडे. नांदेडला उद्या काय चालला ते उद्या दाखवतो व्हिडिओ. चालतं उद्या नांदेड आणि वसमत बऱ्याच शेतकऱ्याचे प्रश्न आहेत म्हणजे 15,000 16,000 भाव राहावं. ठीक आहे. वसमतला काही व्हिडिओ सोशल मीडियावर आलेत बघा. वसमतला व्हिडिओ आलेत बघा 15,000 16,000 भावाचे. तिथं चालला आहे का म्हणून उद्या वसमतला खास जाणार आहे व्हिडिओ म्हणजे नक्की भाव चाललेत का पाहायला. ठीक आहे. स्मार्ट शेतकरी मराठवाडा. स्मार्ट शेतकरी मराठवाडा. बंडा खाली झालं झालं काय लागला भाव? भंड्याला लागलाय 10.5. 10.5 आणि कांडीला गांडीला 12,300. 12,300. कोणतं गाव तुमचं? रायकोड. किती एकर होती? हळद होती बघा 1.5 एकर. किती झाली? हळद झाली बघा 22 क्विंटल. 22 क्विंटल बिना ठेवून. 22 क्विंटल झाली. 1.5 एकरला 22 क्विंटल बिना ठेवल्या 2 एकरचं. चालते. 11,000 बंड्याला म्हणजे का? 11,500 आणि शेंगाला 12,300. 12,300. मतलबच राहील नाही हळदीचा. लागवड बी एवढी झाली. खर्च तर लय आहे हो. खर्च तर आहे. किती झाला आहे खर्च? म्हणजे आता जवळपास बघा लाख रुपये खर्च झाला असेल. 1.5 एकरला थोडंसं हां खत सगळं टोटल म्हणजे लाख रुपये खर्च हो, झाला हो. असेल. काढणीपासून आणि बसून ते शेवटपर्यंत आता हे इथपर्यंत. इथपर्यंत. बाकी काय अजून काय बोलायचं? नाही आता बस हां ऊन लागलं उन्हाच्या यूट्यूब सब सर्च हो रहा है क्या? हाँ यूट्यूब पे हाँ हाँ डालो अच्छी है ना? हाँ. कहाँ से हो तुम? हम है बिगड़ी. हाँ बिगड़ी कहाँ? तालुका उमरखेड. उमरखेड. हाँ ओके. क्या भाव लगा है? भाव लगाया 12,500. 12,500 कांडी को. हाँ और बंडा गंडा लगाया 11,700. 11,700 रुपये हाँ. प्रति क्विंटल. हाँ कितना एकड़ थी? एकड़ 1 एकड़. कितना हुए एवरेज? ऑरेंज होगा 25 क्विंटल म्हणजे अच्छा खासा एवरेज आया. हाँ मतलब बारिश ज़्यादा हुई ना इस साल. हाँ और फिर भी अच्छा खासा एवरेज आया 25 हाँ. का. ठीक है. भाव के बारे में कैसे आप? भाव थोड़ा कम लगाया मगर ज्यादा अभी क्या हाँ? करते हैं. हाँ हाँ, भाव तो कम लगाया. क्वालिटी है आपकी अच्छी. अच्छी क्वालिटी है आपकी. हाँ अच्छी है ना. एक नंबर है ना. देखो ना है कि नहीं. हाँ हाँ. जानते हो अभी क्या है वो लगाया. फिर बाकी और बताओ कुछ. इसमें अभी क्या बोलेगी. भाव कम होगा थोड़ा. हाँ थोड़ा सा कल न्यूज़ भी आई थी कि हल्दी के रेट थोड़े डाउन हो गए. अभी नांदेड़ मार्केट क्या जा रहा है पता नहीं. मेरा 4 तारीख का लास्ट वीडियो था. अभी कल डालना है नांदेड़ मार्केट का भी. ठीक है. ठीक. किसानों को पता चले रेट के बारे में. ठीक है भाई थँक यू. 14 एकर मध्ये इकडे थांबा तुम्ही मालक आहात. तुम्ही माल घ्या आपला घ्या. ट्रॅक्टर आहे तिकडे. सरको. काय लागला काका भाव काय हो 11,500. कांडीला? बंड्याला 12,000. 12,000 कांडीला. 11,000 11,500 बंड्याला. ओके. किती एकर होती? 1.25 एकर. 1.25 एकर होती. किती झाली? 14 पोती कांडी झाली. हां 6 पोती बंडा झाला. 14 पोते कांडी आणि 6 पोते बंडा. 1.25 एकर म्हणल्यानं कमी आहे. एवढा पावसानं नुकसान आहे. नुकसानच झालं. हां. कोण्या गावचे तुम्ही? शिवनी. शिवनी. कुठं आहे शिवनी? वाळकी बाजार शिवनी. ओके. बरं लागला भाव? काय बरं आहे हां काय माती बरं आहे. काय भाव आहे.
शॉर्ट माल आहे शॉर्ट माल आहे त्याच्यापेक्षा दोन्ही एकच आहे, शेठ. हे माल तुमचा फोटो पडला तुम्ही बघा ते माल दोघा भावाचे दोन होतं, तुम्ही तसं करू नका. उगा भाव तसं नसते ते एकाच भावाचे एकाच याची दोन लेकरं होतात. राऊंड मारायचे. हे बघा, एकच बंडा वावरामध्ये कळा की. दोघं भाऊ वाटून घेतलेलं आहे, दुसरं काहीच नव्हतं. हा. आणि एकच आहे, दोघा भावाचे दोन फक्त हे आहे, तसं करूच नका शेठ. ते बोला खोल सगळं झालं, फक्त हात वाटून घेतले, भावाने एकच होतं. ले ले लो इसको खाली कर दो चल चलो खाली कर दो इसको भरून ठेवले जा कोण्या गावचे आहे? बरं बरं राम राम बेंबर बेंबर बेंबरचे हो. किती झाली हळद हळद झाली, आता काय होती की वजन चालू. किती एकर होती किती एकर होती? एक का दीड एकर होती. 1.5 एकर किती झाली म्हणले? काय 15 क्विंटल होती की. 15 क्विंटल सगळी मिळून अपने काम से 1.5 एकरला 15 क्विंटल. काय लागला भाव दाखवा, काय लागला भाव सांगा. हे हो का ते करायचे होते 12,300 बरं बरं शेंगला, 12,300 शेंगाला लागलाय मी. 11,600 बंड्याला. 11,600. क्वालिटी काय तिथेच बसा तिथेच बसा. हां बसा, काही नाही बसा. चर्चा आपली किती एकर होती काका? हा 1 एकर किती झाली? 40 क्विंटल झाली. 40 पोते झाली. काय झालं रायकोडकर? निवांत. हां 40 पोते म्हणल्यानं 2200 क्विंटल होईल. 1 एकरला 22 क्विंटल. हां झालं नाही भाव ऑर्डर तुमचा? बाकी काय तामशा मार्केट विषयी काय बरं आहे का मार्केट? आता भाव काय लागलाय का? आता तुमचा लागलाच नाही, भावावर आहे तुमचा. किती झाला खर्च 1 एकरला? 1 लाखाच्या वरी आला. 1 लाखाच्या वरी आला खर्च. 1,10,000 खर्च आला टोटल. हा काय म्हणले काका? शेतीत काय शिल्लक राहिलं नाही, करा म्हणून करायचं शेती, खरं सांगायचं का. शेतीपेक्षा रोजगारी बरी म्हणायचं शेतकरी. रोजगार चांगले आता खर्च का 500 रुपये वेळी घ्यायला ना. 11 वाजता यायला 5ला निघून सदा घरी जाऊ की जिता मरून जाऊ. नाही परिस्थिती हवं तशी आमची. आता मजा वाढ सांगावं तुम्हाला. हो आता मी शेतकरीच आहे, मी हळद आहे आता उद्या परवा आणायचं आहे. काय किती 1.5 एकर होती, 30 पोतं भरलंय. टाका कापायचा आहे, घरकुला जीव आलाय मासे घटना. आबाळवरून असं करायला. आबाळ की 15 टक्के पाणी सांगायला. आता काय वाटतं ते सांगा तुम्ही. चारा बैला काय टाकावं, कसं फुलावं. वरून वरच्या वर हळदीचे भाव घसरले. काल लोकमतला न्यूज आली हळदीचे भाव घसरले म्हणून. आता काय वसमतला नांदेडला काय चाललंय ते बघायचं आहे मला. उद्या नांदेडला आणि वसमत करावं आलोय. बघू आज म्हणलं तामशाला विजिट द्यावं. आता आपलं काम आहे भाव शेतकऱ्यांना दाखवणं. आता आपल्या हातात नाही भाव ठरवणं, काय लावावं आपल्याला हातात नाही, दाखवणं तर आपल्या हातात. हा हे भाव चली म्हणून दाखवायचं शेतकऱ्यांना. हा हे हळद, आता हे हळद हे शेतकऱ्याचं शेवटचं पीक होय, ज्याच्यावर या वर्षीचं आणि पुढच्या वर्षी सगळं नियोजन आहे. म्हणजे हे शेतकऱ्याची नाळ होय एका प्रकारे. आता याच्यावर आहे सगळं. एक खट्या पैसा येते, 1-1.5 लाख काही हो, एक खट्या पैसा येते म्हणून होय. आता कापसाला आपण 4-4 बार फवारण्या करायला, खत टाकायला. परवडते. आता याच्या मागे बकोळ लागाले. 6-7 झाली की मग आता 6-7 झाल्यानं मग तर काही नाही वावर ऐकायची पाहिजे. सांगा तुम्हाला त्याच्यात जास्त आता या काळात हा चालते ठीक आहे. राम राम काका. कोण्या गावचे? कोण्या गावचे? हा रायकोड. किती एकर होती? 1.5 एकर. किती झाली? काय होती का उतरा म्हणजे अजून भाव झाला नाही. काका तुमची कोण्या गावची? रायकोड तुमचे? तिथे तुमची झाली वाटत भाव? गाडी होय. शेतकरी कोण नाही, ट्रॅक्टरवाले शेतकरी कुठे? मग भाव झाला की? हो भाव झाला की? काय झाला भाव? कांडीला किती लागलाय? 11,500 कांडीला. आणि बंड्याला 10,600.
हां. काय सांगाल भावाविषयी? आता काय भाव परवडते हो तेवढा सस्ते हां. सोडून द्यावा लागला तेवढा सस्ते भाव. आता मागल्या एवढ्यापेक्षा आज भाव उतरलाय. 10ला टाकल्या तुम्ही 9-10ला 13,000 काय हां तेच. हां 13,000 आज कमीच झाला उलट. आज कमीच झालं. लई कमी झाला. आता शेतकऱ्याच्या मनात एक चिंता राही ना, भाव उतरलाले तर अजून उतरते काय म्हणते. हां आणि वाढू लागला तर म्हणते अजून वाढतील इकडे म्हणते. शेतकऱ्याच्या मनात एक आशा आहे ना, शेतकरी चिंतेत राहते बारामीस. हां अजून अजून नवून कमी जायचं अजून म्हणते मला पहिलंच न्यायचे हो. हां तेच चिंता राहते शेतकऱ्याच्या मनात. शेतकऱ्याच्या हां जे लागलाय ते लागला कडे आपल्या हातात तर भावाचं काही नाही. चालतंय. बाकी किती झाली म्हणलं काका 1 एकरमध्ये? दीड एकरमध्ये किती क्विंटल झाले? 28 क्विंटल 75. 1.5 एकरमध्ये 28 क्विंटल 75 किलो झाली. गाडीचं वजन 700 गाडीचे वजन 28 क्विंटल झाली म्हणा की संदाजी. 28 क्विंटल. बरं बरं. काय नियोजन केलं हळदीचं? किती बार खत टाकल्या? किती झाला खर्च? खर्च झाला 1.5 लाख. 1.5 लाख खर्च. 1.5 एकरला 1.5 लाख खर्च. बरं. हा लाख हळदीला लाख रुपये सरासरी खर्च. एकरला येतो. किती साधं सुद्धा करा लाख रुपये खर्च. 1.5 लाख झालं बा, औषध खत पाणी. हो हो 1.5 लाख 1 लाख तर धरून चला. आता किती कमी खर्च जरी म्हणला नॉर्मल आपलं 1 लाख रुपये निंदन औषध पाणी सगळ्या गोष्टीला लागतात 1 लाख. 1.5 लाख होला होईल. हो. आता हे शेवटला आलंय. आता हे कुकर झालं काढणी झालं हे शेवटला आलाय. हे सगळं धरून म्हणलं तर लाख रुपये चलित. ट्रॅक्टरला धरून 1.5 लाख व्हायचे खर्च. 500 रुपये हजेरी घ्यावी. 500 रुपये हजेरी घ्यावी. यावर्षी अजून जास्त होणार व्यान. खताचे रेट वाढलेत. खताचे रेट वाढलेत. खत वाढले 2,000ला पोत झालं खताचं. 2,000ला नाही जास्त झाले. 2,000 2300ला झाले. 2300ला हळदीसारखं पीक परवडते म्हणा. आता ते परवड्यासारखं राहिलं नाही. चालतंय. बाकी काही अजून सांगा प्रश्न तुमचे काही? काय आपण जनरल रिव्ह्यू करायला काय शेतकऱ्याचा समस्या. काय काय लावता दुसरं? हे मोठे हो. दुकानदार येत होते. हळदीच्या अलावा काय काय आहे तुमच्या शेतात आता पीक? काय नाही आता. काय काय लावता म्हणजे कापूस माळवं घेता की? रायकोटला लई माळवं चालते. माळवं घेता मळे करी. मळे घेणे काय गोबी हे होतं गोबीवाले मिरची. बाबा. गोबीवाले वांगेवाले रोजचे ट्रॅक्टर नेणारे माळवं नेणारे हे होतं त्यांनी. तुम्हाला किती एकर आहे शेती? हो. तुमची किती एकर वर्षान किती लावता हळद? काही नाही त्यांनी. 1-1.5 एकर लावता. हा, दीड एकर. यावर्षी किती आहे? काय लावलं होती का अजून काय देणं घेतलं हां देणं आणून लावायचं बेना आता घरचा आहे की विकत घ्यायचा अजून? घ्यायचं इथं. अजून काय हे वाला खर्चवाला अजून. खर्च वाढवायचं. राम राम. कोण्या गावची? वागी. काय भाव लागलाय? 12,900 कांडीला. पहिला 13 आज जे लागलाय ते सांगा. 13,000 ना 12,900 म्हणले. 12,900 लागला. मग 13,000ला 100 कमी. आणि बंड्याला काय लागला? बंड्याला लागला 11,800. 11,800. हां किती एकर होती हळद? हळद होती 2.5 एकर. 2.5 एकर. किती झाली? आता काय काट्याचं माप व्हायचं आहे म्हणजे प्लेट काट्याचं. म्हणजे अंदाजे कट्टा किती आणले होते पोते? कट्टा आणला होता 73. 73-74 कट्टे. 73-74 म्हणल्यानं अंदाजे तुमची हळद होईल बघा 35 वर जाते. बेनं ठेवले ना 38च्या जवळ किती होती म्हणल्या टोटल हळद? किती एकर होती म्हणल्या? कट्टा आणलेले 2.5 एकरला 73 कट्टा भरलाय. ओके. कसं काय भाव बरा लागला? हो बरं आहे. काहीच बरं लागला नाही. 13,500 भाजी होता भाव कमी लागला. हां 13,500 भाजी होती 13 लागला. 100 कमी झाली. हो हो. 12,900 लोकांना आणून पटकीन टाकाले मोठा भावाने. नाही काही नाही. मी सांगितलं ना शेतकरी या मार्केटला येत नाही. मी नांदेडचा टाकतो इथला टाकतो. मी फक्त शेतकऱ्यांना रेट काय चालेल हे एवढं दाखवायचं काम आहे आपलं. बरं हां म्हणजे मी म्हणत नाही शेतकऱ्याला तामसा मार्केट चालला आहे चांगला चालला आहे तिथं जा, नांदेड मार्केट चालला आहे चांगलं तिथं जा. मी फक्त शेतकऱ्यांना भाव दाखवतो ते बी तुमच्या तोंडून सांगायला होतो. मी हो का 12 चाललाय तर मी 15 सांगत नाही 14 सांगत नाही. तुमच्या तोंडून शेतकऱ्यांनाच विचारतो मी तुमचा भाव काय लागलाय.
है की नाही त्याच्याने काहीच नाही हो. आमच्या मनात काहीच नाही काहीच नाही. हां आमच्या मनात 14चा माल आहे. हां कुठं सॅम्पल तुमचं कुठं आहे गेलं वाटायला लई फसटाचे बते कांडी तिकडे. भाव म्हणजे भाव नाहीत ना आज आमची कंडिशन Market down आहे. 13.5च्या पुढे जात होती हळदी. बरं बरं चालतं मार्केट डाऊन आहे हां भाव मार्केट नाहीत 12,700 तरी बंडा लागत होता. हां शेतकऱ्याचं कसं लक्षात आलं का 12,700 तरी बंडा लागत होता. हां हां भाव नाही आपल्याकडे. ओके आणि पिऊ द्या या गोष्टी काढा फुट. हां चालते पिया पिया पाणी पियाची वेळ आहे शेतकऱ्याला खरंच आहे की नाही काय चूर्ण आलं भावच नाही ना हो. सगळं जाऊन काय चूर्ण आलं. किती झाला खर्च हळदीला तुमच्या अडीच एकरला खूप झाला खूप. झाला अंदाजी 1 लाखाची औषधी झाली असं. आहे औषध काय काय टाकले आबा बाबा तेवढे नाव कसे पाठ ठेव. सडणी लावणीला अंदाजे सांगा ड्रिचिंग केली मला माहिती आहे मग इतर शेतकऱ्यांना कळाव म्हणजे अडीच एकरला तुम्ही टाकले ना खर्च काय माहिती हा प्रत्येक नाव कसे पाठ. ड्रिचिंग म्हणजे आता तुम्ही सडणीसाठी म्हणा की सरासरी क्लोरो म्हणा किंवा असे कोणते असे सोडले ना हो 50% क्लोरो 50% क्लोरो अजून कोणते केमिकल हा वरखत ओके डोसमध्ये ठीक आहे किती एकर ती काका हळद राम राम 4 एकर किती झाली हळद आता 2 एकर बियाणं ठेवलं आहे. हा 2 एकर मध्ये किती कट्टा आणले आता हे? आणला 62 कट्टा 40 कट्टा शिल्लक आहे. हा 40 कट्टा शिल्लक आहे. घरी अजून म्हणजे सगळी आणल्या नाही टोटल किती म्हणजे टोटल किती कट्टा निघाला टोटल 102 102 कट्टा 2 एकरमध्ये 2.5 एकरमध्ये तर 50 2 एकर उंचा बंडा पण होता त्याच्यात. हां हां आता आपण ॲव्हरेज काढायला सरासरी तर 60 क्विंटल होईल का हां 60 क्विंटल म्हणल्या 30 55 हां 30 हो 55 आता बेनं उन्हा धरला तर जास्त जाते हां तर सरासरी म्हणलं तर 30चा ॲव्हरेज धरा 30चा ॲव्हरेज धरा प्रगतशील शेतकरी झाला तुम्ही काय लागला भाऊ भाव दिलाच नाही तेव्हा देतात. ठीक आहे काय लागला भाऊ कांदीला बंडे में थोड़ा कम लग रहा था. 12,000 अब कच्चा है. 17,000 बोलने भी वो नहीं हमको. बड़ा तुम्हारे लिए है ये बढ़ाने को बाद पहले कम दिखना बाद में बढ़ाना मजा नहीं आता है. डेली के आदमी है हमारे इसके पिताजी के जमाने के आदमी है. बहुत पुरानी अकबर भरा तो बहुत दिमाग खाते आई. अब बहुत शावकार नवीन जे शेतकरी आपल्यासोबत जुडलेत त्यांना थोडं कळू द्या आपल्या इथे आडत हमाली काय जे आहे ते सांगा अडत कट्टी भट्टा इतर खर्च काहीच नाही फक्त 400 ग्रामांनी प्लेट काटा हमाली काही संपलं जे 3 किलो कट्टी ते ते काही आपल्या इथे इतर खर्च काही नाही. ओके आम्हाला काय बोलले राम राम भैया हा राम राम दादा बोला. कोण्या गावचे सावरगाव माळ काय लागला भाव भाव लागला बघा शेंगाला लागला 11,700 आणि बड्याला लागला 11,500. अंडा आहे शेंग होती किती एकर होती हळद हळद होती बघा 2 एकर 2 एकर किती झाली हळद झाली बघा 2 एकरला 60 क्विंटल झाली बघा. 2 एकरला 60 क्विंटल मस्त झाली नंबर एक मस्त झाली आहे आणि आम्ही हळदीवर आहे बघा बोलेरो पिकअप घेतला यावर्षी. गाडी घेतली हळदीवर यावरची घेतली वाटणार चलो काय हा मग भाव बरा लागला बघा हा मस्त लागला भाव. ओके ठीक आहे आमच्या मित्रांनी आम्हाला सांगितलं सीएसजीनी हां तामशाला जाय म्हणले भाव चांगला आहे म्हणले त्याच्यामुळे आम्ही इथं आलो बघा. ठीक आहे ओके थँक्यू राम 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 कोण्या गावची आम्ही ब्राह्मणगाव ब्राह्मणगाव कुठं आहे तिथं उमरखेड तालुक्यात किती एकर हळद तुझी 5 एकर आहे. 5 एकर किती झाली 200 कट्टे झाली 200 कट्टे म्हणजे अंदाजे किती होईल 200 म्हणल्यावर 100 क्विंटल भाव पाहिजे 100 क्विंटल
100 60 किलोचा कट्टा जरी धरला तर. हां ठीक आहे ओके. मग आता मग 25 काय सरासरी आवरेज झाले हो ना, म्हणते 25चा येईल समजा. 25 आवरेज झाले. 130 क्विंटल झाली समजा 5 एकरमध्ये. ओके. हो. आता शेंगाला काय लागला भाऊ? शेंग शेंग नाही नाही आणली आम्ही, शंकरी आहे. बंडाच आणला का फक्त? फक्त मंडा आणला. काय लागला बा बंड्याला? मंडा 11,500 ते 11,800 दोन. एक वल्ला निघाला म्हणून 11,500 घेतला आणि वाळला जे आहे ते 11,800 घेतला. कसं काय दोन भाऊ म्हणजे? ते शिजवण्यात मागे पुढे झाल्या म्हणून हां ओके. त्यामुळे ते भाव फरक लागला. बरं लागला भाऊ? बरं आहे समाधान. म्हणजे ते 11,800 लावलं ते पूर्ण एक लेवलला द्यायचं असं आहे ना? सर्व एक लेवल पाहिजे होतं. 300 रुपये कट नाही करायला हां. पाहिजे असं. ठीक आहे. बाकी 5 एकर मला मोठी शेतकरी आहे तुम्ही हळदीची? नाही आम्ही हे शेती हुंड्याने करतो. हां हुंड्याने करतो म्हणजे हो बटाव. बटाव न करतो. ओके. आता 5 एकरची बटाव होती का स्वतः? बटाव बटा होती दोन. तुमचं स्वतःचं वावर आहे का? नाही बटाव ओके. आम्ही हुंड्याने हो केलं. मेहनत तुमची आहे. मेहनत. ओके. नाही पूर्ण त्यांना पैसे देऊन आम्ही त्याच्यात हळद लावलेली आहे. हां ओके. आमदा किती आहे या वर्षीच किती आहे? आपण 5 एकर आहे. 5 एकर आहे का? ठीक आहे. या वर्षीचं चांगलं नियोजन केलं असेल तिकडे. हां. यावर्षी यंदा 130 क्विंटल मिळाल्या ना, पुढच्या वर्षी 150 क्विंटल. नाही यावर्षी बेनं स्वतःच आहे ना. मागच्या वर्षी बेनं विकत घेऊन लावलं. किती रुपये घेतलं होतं बेने? बेनं आम्ही 40 क्विंटल घेतलं. किती रुपयाने घेतलं होतं? ते 3,500. 3,500. तुमच्या एरियात 3.5 चाललाय का? हां नाही मागच्या वर्षी. हो हो ठीक. मग भैया तुम्ही? ओके. लग्नाचा समस्या आपल्याकडे नाही, आपण शेतकऱ्याचा समस्या मांडतो. हा ठीक आहे चालते. धन्यवाद. तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच हळदीचे रोज बाजारभाव व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय जवान जय किसान.